केस गळणं ही आजकाल खूप कॉमन समस्या झाली आहे. बऱ्याच जणांचे केस गळतात, काहींचे कमी प्रमाणात गळतात तर काहींचे अति प्रमाणात केस गळत असतात. यामध्ये महिला असो, पुरुष असो किंवा लहान मुलं असो, आजकाल लहान मुलांचे देखील केस गळायला सुरुवात झाली आहे. तर ह्या केस गळतीच्या मागे फक्त बाहेरचीच कारणे नाही तर आतली कारणे देखील असतात. ती कारणं कोणती हे समजून घेणं गरजेचं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये केस गळतीच्या मागे नेमकी खरी कारणं कोणती आहेत, कोणत्या कोणत्या व्हिटॅमिन्सच्या डेफिशियन्सीमुळे केस गळती होऊ शकते, केस गळती आणि ताणतणाव यांचा काय संबंध आहे, केस गळती आणि हार्मोन्सचा इम्बॅलन्स यांचा काय संबंध आहे, जर ड्राय स्कॅल्प ड्राय हेअरमुळे जर केस गळती होत असेल तर ती आपण कशी रोखू शकतो, तसेच केस गळतीवर घरगुती उपाय, आयुर्वेदिक औषधं आणि केसांची काळजी कशी घ्यावी या सर्वांबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी डॉक्टर सविता लांजेवार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी माझ्या चॅनलवर आयुर्वेदातील सिद्धांत तसेच औषधी वनस्पतींबद्दल माहिती सांगत असते, जे आपल्या रोजच्या घरगुती वापरामध्ये आपण काही आजारांवर यूज करू शकतो. तसेच काही आजारांवर घरगुती उपाय आणि आयुर्वेदिक औषधांची माहिती सांगत असते. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. केस गळणं ही सामान्य समस्या आहे, परंतु बऱ्याच जणांना ती त्रासदायक वाटते. घरामध्ये सर्वत्र केस जर पडत असतील तर ते नकोसे होतात. बऱ्याच वेळा आपल्या जेवणाच्या घासामध्ये देखील काही जणांचे केस येतात. स्त्रियांसाठी केस तर एक सौंदर्याचं प्रतीक मानलं जातं आणि अशातच जर तुम्हाला केस गळतीचा त्रास होत असेल तर त्यावर उपचार करणं अतिशय गरजेचं आहे. केस गळणं ही काही अचानक होत नाही, तर आपल्या शरीरातील काहीतरी कमतरतेचा तो एक सिग्नल असतो. काही वेळा आपल्या शरीरामध्येच काही कमतरता असते किंवा इतर कारणांमुळे देखील केस गळती होऊ शकते. व्हिडिओच्या सुरुवातीला आपण बघूयात की केस गळतीच्या मागे नेमकी कोणती कोणती कारणं असतात. केस गळती, केस गळणं म्हणजे नेमकं आपण केव्हा म्हणावं? जर तुमचे केस रोजच्या रोज 50 ते 100 ह्या प्रमाणात गळत असतील तर ते अगदी नॉर्मल आहे. परंतु जर 100 पेक्षा जास्त प्रमाणामध्ये तुमचे रोजच्या रोज केस गळत असतील तर त्यावर लवकर उपचार घेणं गरजेचं आहे. जसे आपल्या वाढीचे 3 फेज असतात, बालपण, तरुणपण, म्हातारपण, तशाच प्रकारे केसांचे देखील 3 फेज असतात, ॲनेजन, टेलोजन आणि कॅटेजन. ॲनेजन फेज मध्ये आपल्या केसांची रिग्रोथ, नवीन केस तयार होत असतात. ॲनेजन फेज हा वाढीचा टप्पा असतो. यामध्ये केसांची ग्रोथ फेज आहे. केस सक्रियपणे वाढतात. हा टप्पा साधारणतः 2 ते 6 वर्ष चालतो. आपल्या डोक्यावरील 80 ते 90% केस ह्या टप्प्यामध्ये असतात. केस लांब आणि मजबूत होतात. दुसरी फेज म्हणजे कॅटेजन फेज. यामध्ये बदलाचा टप्पा असतो. यामध्ये ट्रान्झिशन फेज असे म्हणतात. केसांची वाढ थांबते. हेअर रूट म्हणजे फॉलिकल हे छोटे होते आणि हा टप्पा साधारणतः 2 ते 3 आठवडे चालतो आणि केस पुढच्या टप्प्यासाठी तयार होतात. टेलोजन फेज म्हणजे विश्रांतीचा फेज, गळण्याचा टप्पा. यालाच रेस्टिंग फेज असं देखील म्हणतात. यामध्ये केस वाढत नाही, शेवटी केस गळतो आणि नवीन केस तयार होतो. हा टप्पा साधारणतः 2 ते 3 महिने चालतो. रोज 50 ते 100 केस गळणे हे नॉर्मल आहे. सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे ॲनेजन म्हणजे वाढीची फेज, कॅटेजन म्हणजे केस वाढणे थांबणं आणि टेलोजन म्हणजे केस गळणं आणि नवीन केस येणं. समजा ह्या प्रक्रियेमध्ये कुठेही जर अडथळा आला, टेलोजन फेज जर कमी काळापर्यंत राहिलं तर आपले केस लवकर लवकर गळायला सुरुवात होते. अचानकपणे केस गळायला सुरुवात होणं यालाच टेलोजन एफ्लुव्हियम असं म्हणतात. याची वेगवेगळी कारणं देखील असू शकतात. आता आपण बघूयात की केस गळण्याच्या मागे नेमकी कोणते कोणते कारणं आहेत. तर सगळ्यात पहिलं कारण म्हणजे आपल्या आहारामध्ये पोषक तत्वांची कमतरता. ओमेगा 3 फॅटी ॲसिड शरीरासाठी आणि केसांसाठी खूप महत्त्वाचे असतात. त्याची जर कमतरता झाली तर केस गळणं वाढू शकतं. तर केस का गळतात? कारण की ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स हे आपल्या स्कॅल्पचं ब्लड सर्क्युलेशन सुधारण्यासाठी चांगलं असतं. कमी झालं की हेअर रूट्सला न्यूट्रिएंट्स कमी मिळतात, त्यामुळे केस कमजोर होतात. स्कॅल्पचं पोषण न झाल्यामुळे केस गळतात. दुसरं म्हणजे ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स कमी असल्यामुळे आपला स्कॅल्प हा ड्राय होतो. कोरडी टाळू झाल्यामुळे सुद्धा आपले केस गळू शकतात.
आपल्या केसांचं तसेच स्कॅल्पचं मॉइश्चरायझर होण्यासाठी ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स आवश्यक असतात. त्यानंतर इन्फ्लामेशन वाढते. जर ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स कमी झालं तर आपल्या शरीरामध्ये इन्फ्लामेशन वाढते आणि त्यामुळे हेअर फॉलिकल कमजोर होऊन केस गळू लागतात. चौथं म्हणजे हेअर ग्रोथ सायकल बिघडते. केस लवकर रेस्ट फेजमध्ये म्हणजे टेलोजन फेजमध्ये जातात आणि त्यामुळे केस गळते. व्हिटॅमिन डी जर कमी असेल तर आपले केस गळू शकतात, कारण की हेअर फॉलिकल्स वीक होतात. व्हिटॅमिन डी हे नवीन हेअर फॉलिकल तयार होण्यासाठी महत्त्वाचं आहे आणि ते जर आपलं व्हिटॅमिन डी कमी झालं तर फॉलिकल्स नीट काम करत नाही आणि केस गळतात. दुसरं म्हणजे हेअर ग्रोथ सायकल बिघडते, त्यामुळे केस आपले लवकर गळू शकतात. तिसरं म्हणजे ॲटोइम्युन प्रॉब्लेम्स वाढतात. व्हिटॅमिन डी ही आपले इम्युनिटी कंट्रोल करते आणि जर व्हिटॅमिन डीच कमी झालं तर ॲलोपेसी ॲरेटासारखी कंडिशन निर्माण होऊ शकते. चौथं म्हणजे आपल्या स्कॅल्प हेल्थसाठी व्हिटॅमिन डी आवश्यक असतं. जर व्हिटॅमिन डी कमी असेल तर स्कॅल्प ड्राय होऊ शकतो आणि केसांची वाढ ही कमी होऊ शकते. आपल्या शरीरात आयर्नची कमतरता झाल्यामुळे सुद्धा केस गळतात, कारण की आयर्नमुळे रक्तात हिमोग्लोबिन बनतं आणि कमी आयर्न असल्यामुळे केसांच्या मुळांना ऑक्सिजन कमी मिळतं. म्हणून ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे केस कमजोर होतात आणि मग गळतात. दुसरं म्हणजे हेअर ग्रोथ स्लो होते. केसांना वाढण्यासाठी एनर्जी आणि न्यूट्रिएंट्सची आवश्यकता असते आणि आयर्नची कमी झाल्यामुळे ही ग्रोथ थांबते आणि केस गळतात. जास्त केस हे टेलोजन फेजमध्ये जातात, म्हणून रेस्टिंग फेज वाढते आणि हेअर फॉल वाढतो, म्हणून टेलोजन एफ्ल्युवियम यामध्ये बघितले जाते. चौथं म्हणजे ॲनिमिया, रक्ताची कमतरता. आयर्न डेफिशियन्सी ॲनिमियामुळे सुद्धा हेअर फॉल होणं हे एक महत्त्वाचं लक्षण समजलं जातं. झिंकच्या कमतरतेमुळे सुद्धा केस गळतात. हेअर ग्रोथ थांबते. झिंक हे केसांच्या पेशींची सेल्सची वाढ होण्यासाठी आवश्यक आहे. कमी झालं की केसांची ग्रोथ कमी होते, स्लो होते. दुसरं म्हणजे हेअर फॉलिकल्स कमजोर होतात. झिंक हे हेअर रूट्सला मजबूत ठेवतात आणि झिंक कमतरतेमुळे केस सहज तुटतात आणि गळतात. तिसरं म्हणजे स्कॅल्पचे प्रॉब्लेम वाढू शकतात. झिंक कमी असलं तर आपल्या स्कॅल्पमध्ये डॅन्ड्रफ, इचिंग वाढते आणि त्यामुळे केस गळतात. सेबोरिक डर्मॅटायटिससारखी कंडिशन देखील निर्माण होऊ शकते. चौथं म्हणजे रिपेअर प्रोसेस. शरीरात डॅमेज रिपेअर करण्यासाठी झिंक आवश्यक असतं आणि झिंक कमी झालं तर हेअर डॅमेज भरून निघत नाही. पाचवं म्हणजे हार्मोन इम्बॅलन्स बिघडणे. झिंक हार्मोन बॅलन्स ठेवायला मदत करतो आणि झिंक कमी असेल तर हार्मोन्स इम्बॅलन्स होतात आणि हेअर फॉल वाढतो. प्रोटीनच्या कमतरतेने सुद्धा केस गळतात. आपले केस हे दुसरं तिसरं काही नसून प्रोटीन म्हणजे केरॅटिनपासून बनलेले आहेत. केसांचा मुख्य भाग हा केरॅटिन नावाच्या प्रोटीनचा असतो आणि शरीरात प्रोटीनची कमी असेल तर केरॅटिन कमी तयार होतं आणि केस कमजोर होतात. दुसरं म्हणजे हेअर ग्रोथ थांबते. शरीराला एनर्जी कमी पडली की आपले अवयवांना ते प्राधान्य देतात, म्हणून केसांची वाढ तिथे थांबते आणि केस गळतात. तिसरं म्हणजे जास्त केस टेलोजन फेजमध्ये जातात, रेस्टिंग फेजमध्ये जातात आणि त्यामुळे केस गळतात. चौथं म्हणजे प्रोटीनच्या कमतरतेने केस पातळ होतात आणि लवकर तुटतात. बऱ्याच वेळा हेअर फॉल हा जेनेटिक्स देखील असू शकतो. जर वडील आजोबा यांना बाळनेस असेल तर आपल्याला देखील बाळनेसचे चान्सेस वाढू शकतात. यालाच हेरेडिटरी हेअर फॉल असं म्हणतात. अँड्रोजेनिक ॲलोपेसिया असं म्हणतात. पुरुषांमध्ये एम शेपचे बाळनेस किंवा क्राऊन थिनिंग दिसतं. तर आपल्या शरीरात कशाची कमतरता आहे हे जाणून घेण्यासाठी काही ब्लड टेस्ट केले जातात. यामध्ये CBC, सिरम फेरिटिन, हिमोग्लोबिन, तसेच व्हिटॅमिन B12, व्हिटॅमिन D3 आणि प्रोटीनची लेवल चेक केली जाते. आपले केस गळण्याचं दुसरं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे हार्मोन्समध्ये बदल होणं. थायरॉईड म्हणजे थायरॉईडची लेवल कमी असेल किंवा जास्त असेल, त्यामुळे केसांच्या सायकलवर त्याचा परिणाम होतो. केसांची ग्रोथ फेज कमी होते. केस वाढण्याऐवजी रेस्ट फेजमध्ये म्हणजे टेलोजन फेजमध्ये जातात आणि केस गळतात. जर तुम्हाला थायरॉईडचा प्रॉब्लेम असेल तर पोषणाची कमतरता यामध्ये असते, जसं की आयर्न, प्रोटीन, व्हिटॅमिन्सची कमतरता असते आणि त्यामुळे देखील हेअरफॉल वाढू शकतो. हायपोथायरॉइडिझममध्ये आपला स्कॅल्प ड्राय होतो. त्वचेतील बदलामुळे केस पातळ होतात आणि केस लवकर तुटतात. जर तुम्हाला PCOS असेल तर त्यामुळे आपल्या शरीरामध्ये अँड्रोजन्सची लेवल वाढते आणि पुरुष हार्मोन्सची लेवल वाढल्यामुळे केस पातळ होतात, केस गळायला लागतात. दुसरं म्हणजे हेअर ग्रोथ सायकल बिघडते. केस लवकर रेस्ट फेजमध्ये जातात आणि नवीन केस ग्रो होत नाही. तिसरं म्हणजे इन्सुलिन रेझिस्टन्स. त्यामुळे हार्मोन्स अजून इम्बॅलन्स होतात आणि
हेअरफॉल वाढतो. चौथं म्हणजे पोषक तत्वांची कमतरता लाईफस्टाईल फॅक्टर्समुळे, जसं की आयर्न, व्हिटॅमिन डी, B12ची कमतरता यामध्ये असते. स्ट्रेस असतो, झोप कमी होते, त्यामुळे केस गळण्याचं प्रमाण वाढू शकतं. आपले केस गळण्याचं तिसरं आणि दुर्लक्षित असलेलं कारण म्हणजे ताण. जास्त मानसिक ताणामुळे आपले केसांची जी ग्रोथ सायकल असते ती डिस्टर्ब होते आणि त्यामुळे केस गळू शकतात. जेव्हा मानसिक ताण वाढतो तेव्हा अचानकपणे आपले केस गळायला सुरुवात होते. जास्त ताण आला की ग्रोथ फेजमधून थेट रेस्ट फेजमध्ये केस जातात आणि त्यामुळे केस गळतात. यालाच टेलोजन एफ्ल्युवियम असं म्हणतात. स्ट्रेस हार्मोन्स वाढतात, शरीरात कॉर्टिसॉलची लेवल वाढते, शरीरात इन्फ्लामेशन वाढतं, त्यामुळे हेअर रूट्स कमजोर होतात आणि केस गळतात. तिसरं म्हणजे रक्तपुरवठा. स्ट्रेसमध्ये आपल्या शरीरात सर्वायवल मोडमध्ये जातं आणि स्कॅल्पला न्यूट्रिशन कमी मिळते आणि केस गळतात. चौथं म्हणजे आपल्याला स्ट्रेसमुळे झोप कमी होते, आपण जेवण व्यवस्थित करत नाही, आहार नीट न मिळाल्यामुळे केसांना न्यूट्रिएंट्स मिळत नाही आणि केस गळती वाढते. केस गळण्याचं चौथं कारण म्हणजे चुकीची हेअर केअर. बरेच जण जेव्हा आपले केस ओले असतात तेव्हाच केस विंचरतात, परंतु कधीही ओल्या केसांमधून कंगवा फिरवू नये, त्यामुळे केस गळण्याचं प्रमाण वाढू शकतं. दुसरं म्हणजे केस धुण्यासाठी जास्त शॅम्पूचा वापर करणं किंवा सल्फेटयुक्त शॅम्पूचा वापर करणं, त्यामुळे केस गळू शकतात. केसांचे हेअरस्टाईल करण्यासाठी गरम अशा वस्तूंचा वापर करणं, हेअर स्ट्रेटनरचा वापर करणं. जर तुम्हाला हेअर स्ट्रेटनर यूज करायचं असेल तर सगळ्यात आधी हीट रेझिस्टन्स जेल अप्लाय करणं गरजेचं आहे. त्यानंतर वेगवेगळे हेअर जेल वापरणं. हेअर स्टायलिंगसाठीचे जे जेल असतात त्यामध्ये वेगवेगळे केमिकल्स असतात जे आपल्या हेअर शाफ्टला, हेअर रूटला डॅमेज करू शकतात, त्यामुळे केस गळू शकतात. पोनीटेलसारखे हेअरस्टाईल देखील आपले केसांवर ताण वाढवते आणि त्यामुळे केस गळू शकतात. वारंवार केस विंचरणे किंवा आपल्याला सूट होत नाही अशा हेअर ऑइलचा, हेअर शॅम्पूचा वापर करणं, त्यामुळे सुद्धा केस तुटू शकतात, केस गळू शकतात. केस गळण्याचं पाचवं कारण म्हणजे काही आजार. काही मोठ्या आजारांमुळे सुद्धा आपले केस गळू शकतात. आधी आपण बघितलं थायरॉइड, PCOS, ॲनिमिया यामध्ये आपले केस गळू शकतात. या व्यतिरिक्त काही ॲटोइम्यून आजार असतात, जसं की ॲलोपेशिया ॲरेटा. यामध्ये शरीर स्वतःच्या हेअर रूट्सवर अटॅक करतं आणि पॅचेसमध्ये आपले केस गळतात. काही औषधांच्या साईड इफेक्ट्समुळे सुद्धा केस गळू शकतात, जसं की जर तुम्हाला कॅन्सर झाला आहे आणि त्याच्या ट्रीटमेंटमध्ये केमोथेरपी जर इन्क्लूड असेल तर त्या गोळ्यांचा साईड इफेक्ट्स म्हणून सुद्धा आपले केस गळू शकतात. जेव्हा आपल्या स्कॅल्पवर कोंडा होतो तेव्हा आपल्याला खाज येते, त्या ठिकाणी सूज येते. खाजवल्यामुळे हेअर रूट्स कमजोर होतात आणि केस गळतात. दुसरं म्हणजे कोंड्याचं कारण हे ईस्ट, फंगस देखील असू शकतं, त्यामुळे सेबोरिक डर्मॅटायटिससारखी कंडिशन निर्माण होऊन केस गळू शकतात. तिसरं म्हणजे डेड स्किन तयार होते. स्कॅल्पवर कोंडाच असतो आणि ते हेअर फॉलिकलला ब्लॉक करतात, केसांची वाढ होऊ देत नाही, त्यामुळे केस गळतात. चौथं म्हणजे ऑइल इम्बॅलेन्स. आपल्या स्कॅल्पवर ऑइल बॅलेन्स असणं गरजेचं आहे, जे आपल्या केसांच्या वाढीसाठी आवश्यक असतं, परंतु जास्त स्कॅल्प ड्राय झाल्यामुळे आपले केस कमजोर होतात आणि गळतात. केस गळतीचं सहावं कारण जे बऱ्याच लोकांमध्ये आढळून येतं ते म्हणजे चुकीची जीवनशैली. चुकीची जीवनशैली म्हणजे चुकीची दिनचर्या, चुकीची ऋतुचर्या. आणि आपल्या शरीरात जर वातदोष आणि पित्तदोष वाढले तर मात्र आपली केस गळती देखील वाढू शकते. त्यानंतर जंक फूड. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत बरेच जण जंक फूडचे प्रेमी आहेत, परंतु जर वारंवार सातत्याने जर तुमच्या आहारामध्ये जंक फूडचा समावेश असेल तर तुमचं पोषण व्यवस्थित होणार नाही आणि पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे तुमचे केस गळू शकतात. त्यानंतर पाणी कमी पिणं. डिहायड्रेशन झाल्यामुळे सुद्धा आपले केस गळू शकतात. आपल्या स्कॅल्पचं सुद्धा हायड्रेशन होणं गरजेचं असतं. व्यायामाचा अभाव. आजकालची सेडेंटरी लाईफस्टाईलमुळे बरेच जण व्यायाम करण्यासाठी टाळाटाळ करतात किंवा बऱ्याच जणांना व्यायाम करण्यासाठी वेळ नसतो. आपल्या ओव्हरऑल हेल्थसाठी व्यायाम करणं अतिशय गरजेचं आहे. आता आपण बघूयात की जर तुम्हाला केस गळती होत असेल तर यावर आपण घरगुती काय उपाय करू शकतो, आयुर्वेदिक औषधी कोणत्या कोणत्या घेऊ शकतो. जर तुमच्या केस गळतीचं कारण हे पोषक तत्वांची कमतरता असेल तर त्यानुसार तुम्हाला आपल्या आहारामध्ये बदल करणं गरजेचं आहे. सगळ्यात आधी आपल्या केस गळण्याचं काय कारण आहे ते शोधून काढणं गरजेचं आहे.
बऱ्याच वेळा पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे केस गळतात, जसं की आयर्न डेफिशियन्सी. जर तुमच्यामध्ये आयर्न डेफिशियन्सी असेल तर आपल्या आहारामध्ये खजूर, गूळ, पालक यांचा समावेश करा. बी12ची कमतरता असेल तर दूध, दही, अंडी, नॉनव्हेज, मासे यांचा समावेश करा. झिंकची कमी असेल तर बदाम, भोपळ्याच्या बिया यांचा समावेश करा. रोज प्रोटीन आपल्या आहारामध्ये असणं आवश्यक आहे. यासाठी डाळ, मूग, पनीर यांचा वापर करा. ओमेगा 3 फॅटी ॲसिडसाठी अक्रोडचं सेवन करा. रोजच्या रोज केसांच्या मुळांशी खोबऱ्याचं तेल किंवा खोबरे तेल, कढीपत्ता आणि आवळा एकत्र करून बनवलेलं तेल लावा. जर तुम्हाला डॅन्ड्रफचा त्रास असेल तर तुम्ही लिंबू लावू शकतात. खोबरेल तेलामध्ये लिंबूचा रस मिक्स करून ते तुम्ही आपल्या स्कॅल्पला लावावं, किंवा तुम्ही निंबाचं तेल देखील लावू शकता, किंवा कडुलिंबाचा काढा तयार करून त्याने केस धुवू शकतात. त्यामुळे डॅन्ड्रफ कमी व्हायला मदत होते. किंवा तुम्ही दह्याचं हेअर पॅक लावू शकतात. त्यामुळे सुद्धा स्कॅल्पचं ड्रायनेस कमी होतो आणि कोंडा कमी व्हायला मदत होते. डॅन्ड्रफसाठी आणि ड्राय स्कॅल्पसाठी तुम्ही ॲलोवेरा जेल देखील वापरू शकतात. कोरफडीच्या गरमुळे आपले डॅन्ड्रफ कमी होतो आणि केसांमध्ये स्कॅल्पचा ओलावा टिकून राहतो. आठवड्यातून 2 वेळा आपल्या टाळूवर कांद्याचा रस लावावा. सुमारे 20 मिनिट ठेवून नंतर धुवावे. त्यामुळे नवीन केस यायला मदत होते. हेअरफॉल कमी व्हायला मदत होते. रोज त्रिफळ आणि आवळ्याचं सेवन करावं. केसांच्या वाढीसाठी आवळा हे अतिशय उत्तम सांगितलं आहे. जर स्ट्रेसमुळे हेअरफॉल होत असेल तर 10 ते 15 मिनिट रोजच्या रोज योगा, प्राणायाम करणं, पुरेशी झोप घेणं, सुमारे 7 ते 8 तास झोप घेणं गरजेचं आहे. योग्य हेअर केअर करणं देखील गरजेचं आहे. आठवड्यातून 2 ते 3 वेळा माइल्ड शॅम्पूने केस धुवावे. त्यानंतर हीट स्टायलिंग टाळावी. घट्ट हेअरस्टाईल करणे टाळावे. ॲलोपॅथीमध्ये मिनॉक्सिडिल नावाचं हेअर सिरम मिळतं. त्यामुळे नवीन हेअर ग्रोथ व्हायला मदत होते. तसेच हेअरफॉल कमी व्हायला मदत होते. काही औषधी मिळतात, त्या देखील तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घेऊ शकता. जर डॅन्ड्रफ असेल तर किटेकोनाझोल नावाचा औषधी शॅम्पू मिळतो. त्याने आपले केस धुवावेत. आयुर्वेदिक औषधामध्ये तुम्ही आवळ्याचं सेवन करू शकता. आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये व्हिटॅमिन सी आहे. केस मजबूत व्हायला, केस काळे व्हायला मदत होते. भृंगराज, केस वाढण्यासाठी केसांचा राजा मानला गेलेला भृंगराजाचं सेवन तुम्ही करू शकता. त्याचं तेल यूज करू शकतात. हेअरफॉल कमी करायला, रिग्रोथ व्हायला मदत होते. ब्राह्मीचं सेवन करावं. त्यामुळे स्ट्रेस लेवल कमी व्हायला मदत होते. इनडायरेक्टली हेअरफॉल कमी व्हायला मदत होते. अश्वगंधाचं सेवन करू शकतात. त्यामुळे ताण कमी होतो. हार्मोन्स बॅलन्समध्ये राहतात. मेथीसारख्या औषधाचा वापर करावा. त्यामुळे प्रोटीन आणि न्यूट्रिएंट्स देऊन ते आपल्या केसांना मजबूत करायला मदत करते. आयुर्वेदानुसार जेव्हा आपल्या शरीरात वातदोष आणि पित्तदोष इम्बॅलन्स होतात, पित्त वाढतं, तेव्हा हेअरफॉल वाढतो. म्हणून पित्तदोष वाढणार नाही याकडे लक्ष द्यावं. पित्तदोष बॅलन्समध्ये ठेवण्यासाठी तुम्ही रोजच्या रोज गाईचं तूप घेऊ शकता. या व्यतिरिक्त काय करू शकता याबद्दलचा डिटेल व्हिडिओ मी बनवला आहे, तो तुम्ही बघू शकता. ट्रीटमेंट कुठलीही असो, घरगुती असो, आयुर्वेदिक असो, ॲलोपॅथिक असो, त्यामध्ये कन्सिस्टन्सी आणि पेशन्स ठेवणं गरजेचं आहे. केस गळणं थांबवण्यासाठी, केस नवीन येण्यासाठी, रिग्रोथ होण्यासाठी सुमारे 3 महिने ते 6 महिने देखील लागू शकते. तर अशा प्रकारे केस गळणं फक्त बाहेरून तेल, शॅम्पू बदलून उपयोग नाही, तर आपल्या केस गळतीचं नेमकं कारण काय आहे ते शोधणं गरजेचं आहे. आपलं कारण जर तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही आपल्या जवळच्या वैद्यांना भेटून आपलं कारण जाणून घ्या आणि योग्य आहार आणि योग्य विहारामध्ये बदल करून, काही औषधींचं सेवन करून आपल्या केस गळतीला थांबवा. पुन्हा भेटूया तशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी राहा, आयुर्वेदाला जवळ करा. धन्यवाद.